जर तुम्ही 3 ते 6 तारखेला आदमापूरला म्हणजेच बाळूमामांच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर तुमचा प्रवास वाया जाऊ शकतो। का ते सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांचं मंदिर येत्या मार्च महिन्यात सलग काही दिवस बंद राहणार आहे। 3 मार्च पासून ते 6 मार्च पर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा मोठा निर्णय देवस्थान समितीने घेतलाय। याचं कारण म्हणजे 9 मार्च पासून सुरू होणारा भव्य वार्षिक भंडारा उत्सव। या उत्सवासाठी लाखो भाविक आदमापूरला दाखल होतात। याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, अन्नछत्र, भक्त निवास आणि देणगी विभागाची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि नियोजनाचं काम केलं जाणार आहे। ही कामं वेळेत आणि सुव्यवस्थित पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर समितीने भाविकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। तर 7 आणि 8 मार्चला ही तयारी सुरू असेल आणि 9 मार्चला भंडारा उत्सवाच्या दिवशी मंदिर पुन्हा सर्व भाविकांसाठी खुलं होईल। त्यामुळे आपल्या प्रवासाचं नियोजन करताना या तारखा लक्षात ठेवा। ही रील इतरांनाही शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।